बुलेटिनमध्ये आपलं स्वागत। विदर्भातील पंढरी म्हणून शेगावची ओळख आहे। आज गुरुपौर्णिमेनिमित्ताने शेगावला गजानन महाराजांच्या दर्शनासाठी राज्यभरातून हजारो भाविक दर्शनासाठी दाखल झालेत। गजानन महाराजांना आपले गुरु मानून त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी भाविक शेगावला येत असतात। यामुळे संत नगरी शेगावला भक्तिमय स्वरूप येतं। विविध जिल्ह्यातून पायी दिंड्या गुरुपौर्णिमेच्या दिवशी शेगावात दाखल होतात। विदर्भाची पंढरी अशी ओळख असलेल्या शेगावमध्ये पायी वारी करत येणाऱ्या भाविकांची मोठी संख्या आहे। विदर्भाची पंढरी अशी ज्या ठिकाणची ओळख आहे त्या शेगावमधली ही आपण दृश्य पाहतोय। आज गुरुपौर्णिमेनिमित्ताने या शेगावमध्ये या मंदिरामध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय। त्यामुळे शेगावमध्ये भक्तांची मांदियाळी पाहायला मिळते। या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी अमोल नांदुरकर आपल्या सोबत जोडलेले आहेत। अमोल, आपण पाहतोय विदर्भाची पंढरी अशी ज्या ठिकाणची ओळख आहे ते तीर्थक्षेत्र शेगावमध्ये आपण आज पाहतोय। गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने भक्तांची मांदियाळी पाहायला मिळते। आपण त्या ठिकाणी सध्या आहात। एक वेगळीच सकाळ आपण शेगावमध्ये अनुभवताय। काय ताजे अपडेट आहेत? नक्कीच विदर्भाची पंढरी म्हणून ओळखलं जाणारा शेगाव येथे आज गुरुपौर्णिमा निमित्त मोठी भक्तांची मांदियाळी पाहावयास मिळत आहे। सकाळची वेळ आहे, गर्दी थोडी कमी असली मात्र दुपारनंतर गर्दी ही वाढणार आहे। तुम्ही बघू शकता का मोठ्या प्रमाणात आता भाविक भक्त जे आहे येण्यास सुरुवात झालेली आहे। एकंदरीतच पाहता आता शेगावमध्ये हजारोच्या संख्येने दिंड्याही दाखल झालेले आहे। त्याचे हे वारकरी आहे। जिल्ह्याभरातून व जिल्ह्याच्या बाहेरूनही वारकरी मोठ्या प्रमाणात या शेगावमध्ये आज दाखल झालेले आहे। गुरु म्हणून भाविक भक्त श्री गजानन महाराजांना मानतात। त्यामुळे आज गुरुपौर्णिमेनिमित्त भाविकांची गर्दी मोठ्या प्रमाणात इथे आहे। काही भाविक भक्त आहे। माऊली, मला सांगा, किती वर्षापासून तुम्ही येतात? गिराल 2-3 वर्षापासून। काय भावना काय? आलं दर्शन केलं चाललं घरी। तुझी भावना काय? नक्कीच आणखी काही आपल्याकडे भाविक भक्त आहेत, त्यांच्याशी बोलूया। दादा, मला सांगा, तुम्ही कुठच्या राहणारे कुठच्या? निल्लोड शिल्लोड तालुका। पायदळवाडी करत आले का? पायदळवाडी केली? नाही आम्ही तर नक्कीच तुम्ही बघू शकता का इथे भाविकांची गर्दी मोठ्या प्रमाणात उसळत आहे। काही भाविक भक्त आहे। दादा, कुठून आलेल्या तुम्ही? काय भावना आहे तुमची? तालुका। काय भावना काय तुमची? गुरुपौर्णिमा निमित्त नक्कीच हे सर्व भाविक भक्त गुरुपौर्णिमा निमित्त आपल्या गुरुचे दर्शन घेण्याकरता शेगावात दाखल झालेले आहे। करण, नक्कीच अमोल, खूप खूप धन्यवाद या महत्वपूर्ण अशा अपडेटसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।